नमस्कार, मी सतीश उपाध्याय, ज्योतिष रेणुका ज्योतिष विद्या केंद्र पुणे. आपण सध्या पराशरी बृहत पराशर शास्त्र याच्यामधील विंशोत्तरी दशा कशी अभ्यासावी या दृष्टीने आपण काही व्हिडिओज या ठिकाणी पोस्ट करीत आहे. हे अगदी बेसिक व्हिडिओज आहेत आणि हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा अभ्यास केला तरी सुद्धा विंशोत्तरी दशेचं फळ कसं काढावं या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण अशा गोष्टी या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत आणि म्हणूनच हा ग्रंथ महत्वाचा आहे. चला तर मग आपण आतापर्यंत 6 आणि 7 या श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. टोटल 42 श्लोक आहेत. श्लोकबद्ध हा ग्रंथ आहे. लघु पराशरी नावाचा हा ग्रंथ. आणि आज आपण पुढच्या श्लोकाकडे वळणार आहोत. त्यापूर्वी जर कोणी माझं हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे या विषयावरचे आणि अजून टायमिंग ऑफ इव्हेंट्स वगैरे याच्यावरचे जे मी व्हिडिओज पुढे करणार आहे याचे आपोआपच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हाला त्याचा पाहून अभ्यास करता येईल. चल, मी आता अजून जास्त वेळ घेत नाहीये, आपण पुढच्या श्लोकाकडे वळतोय. आतापर्यंत आपण चतुर्थ म्हणजे केंद्रस्थान आणि कोण स्थान, नंतर त्रिषडया स्थान याच्याबद्दलची माहिती आपण मागच्या काही श्लोकांमध्ये घेतली. आता आपल्याला 8व्या श्लोकाकडे वळत आहोत, तर त्या श्लोकाकडे आता आपण अभ्यास सुरू करणार आहोत. पुढचा जो श्लोक आहे तो 8वा श्लोक आहे, तुमच्या स्क्रीन समोर येतोय. लग्नात व्यय द्वितीयेषु परेशां साहचर्यतः स्थानांतरानुगुण्येन भवतः फलवायकौ. हा या श्लोकाचा हा एक श्लोक लघु पराशरीमध्ये 8वा श्लोक आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द आहे या ठिकाणी. हा जो श्लोक वर्णन करतोय तर द्वितीय स्थान आणि 12वं स्थान या स्थानांच्या अधिपतीबद्दलचं फळ हा श्लोक वर्णन करतोय. याच्यामध्ये द्वितीय स्थान आणि व्यय स्थान याचं फळ कसं अभ्यासावं याचा उल्लेख या 8व्या श्लोकामध्ये लघु पराशरीने केलेला आहे. यातले 2 भाग करता येतील. यातील जो परेशां साहचर्यतः हा जो शब्द आलेला आहे, व्यय द्वितीयेषु लग्नात म्हणजे लग्नापासून, लग्नात म्हणजे लग्नापासून, व्यय म्हणजे 12वं स्थान आणि द्वितीयेषु म्हणजे द्वितीय स्थानांचा स्वामी. परेशां साहचर्यतः, परेशां साहचर्यतः हा एक भाग आहे या श्लोकामधील अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. आणि पुढचं त्यांनी दिलंय की स्थानांतरानुगुण्येन हा दुसरा भाग आहे की ज्या भागापासून याचा अभ्यास कसा करावा हे त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर या श्लोकामध्ये 2 पद्धतीने द्वितीयेश आणि व्ययेशाचा अभ्यास करावा, त्याचं फळ पाहावं असं सांगितलेलं आहे. पहिला भाग आहे परेशां साहचर्यतः, तर दुसरा भाग आहे स्थानांतरानुगुण्येन. तर आपण प्रथम परेशां साहचर्यतः या भागाचा विचार करतोय, हे लक्षात असू द्या. The second lord and the 12th house lords from the Lagna give results according to the nature of planets they are co-joined with or according to the houses they occupy or according to the nature of the houses identical with their other signs. असं याने दिलेलं आहे. परेशां साहचर्यता लक्षात घ्या. साहचर्यता
म्हणजे ज्या ग्रहाबरोबर तो ग्रह बसलेला आहे, सहचार्यता असा त्याचा अर्थ होतो. ज्या ग्रहाबरोबर तो कुंडलीमध्ये बसलेला आहे, द्वितीय स्थानचा स्वामी किंवा द्वितीय व्यय स्थानाचा स्वामी ज्या ग्रहाबरोबर बसलेला आहे त्या ग्रहाप्रमाणे फळ बघावं, साहचर्यता. किंवा त्याच्यातच अजून एखाद दिलेलं आहे की अकॉर्डिंग टू द हाऊसेस दे ऑक्युपाय, ज्या राशीमध्ये तो बसलेला आहे, ज्या हाऊस मध्ये तो बसलेला आहे त्याप्रमाणे त्याचं फळ पाहावं. और अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द हाऊसेस आयडेंटिकल विथ देअर अदर साइन्स. किंवा दुसरी रास, प्रत्येक ग्रहाच्या 2 राशी आहेत, रवी आणि चंद्र सोडून. रवी आणि चंद्राच्या एकच राशी आहे, कर्क रास आणि सिंह रास. पण बाकी सर्व 5 प्लॅनेटच्या 2-2 राशी आहेत. आणि याची जी दुसरी रास जिथं बसलेली आहे त्या राशीप्रमाणे ते फळ पाहावं, असं अतिशय थोडक्यात यांनी इथं दिलेलं आहे. The second and 12th lords inherently are neither evil nor auspicious but are neutrals. हे जे सेकंड लॉर्ड आहेत म्हणजे द्वितीयेश आणि व्ययेश, हे कोणत्याही प्रकारे ऑस्पिशियस पण नाहीयेत आणि इनऑस्पिशियस पण नाहीयेत, परंतु याच्यातला एक भाग आहे, हे मारक स्थानाचे पण स्वामी आहेत. त्यामुळे याचा विचार लघु पराशरेने पुढील काही श्लोकामध्ये दिलेला आहे. एका श्लोकामध्ये आलाय. ज्या वेळेला तो श्लोक आपण अभ्यासू त्यावेळेला याचं मारक स्थानाबद्दलचे जे फळ आहे त्याचा विचार आपण त्यावेळेला करू. आता आपण राजयोग या संबंधातच फक्त विचार करतोय, योगा संबंधात विचार करतोय, फला संबंधात विचार करतोय. मारक म्हणजे आयुर संबंधी हा विषय आलेला आहे, त्यामुळे त्याचा विचार आपण तो श्लोक आल्यानंतर त्या ठिकाणी करू. पण या ठिकाणी महत्वाचा जो मुद्दा दिलेला आहे, परिचार्यता आणि स्थानांतरानुगुण्येन, हे 2 भाग दिलेले आहेत. परिचार्यता याच्यामध्ये तो ज्या स्थानात बसलेला आहे भावानुसार, ज्या भावामध्ये तो पडलेला आहे, ज्या ग्रहांच्या युनियन बरोबर आहे, युटिटी बरोबर आहे, किंवा ज्या ग्रहांच्या युती योगामध्ये तो आहे, किंवा ज्या स्थानांच्या दृष्टी योगामध्ये तो आहे, तो भाग बघावा. किंवा तिसरा त्यांनी दिलेला आहे की ज्या राशीमध्ये बसलेला आहे तो राशाधिपती, त्या राशीचा अधिपती तो कसा आहे, ती रास त्याला कशी आहे, सुखाची आहे, दुःखाची आहे, शुभ आहे, अशुभ आहे, किंवा ती मित्राची रास आहे किंवा शत्रूची रास आहे, त्याच्या या दृष्टीने विचार करून त्या द्वितीयेश किंवा व्ययेश याचा विचार किंवा त्याचं फळ आपण करावं, असं परेशान साहचर्यता या उक्तीमध्ये, या श्लोकातल्या या भागामध्ये ग्रंथकाराने सांगितलेलं आहे. पंडित सीताराम झा हे अतिशय विद्वान गृहस्थ होते, ज्यांनी याच्यावरती फार मोठं भाष्य केलेलं आहे माग. त्यांचं ओपिनियन काय ते पण पाहू. पंडित सीताराम झा also opines that the lords of the second and 12th houses do not give results according to their inherent nature, but give results according to the house occupied or the house lords co-joined with or house characteristics of their other signs. हेच पुन्हा पंडित सीताराम झा ने लिहिलेलं आहे की तो शुभ ग्रह आहे का अशुभ ग्रह आहे हे बघू नका. ते काय म्हणतायत, सेकंड लॉर्ड किंवा 12th हाऊस हा शुभ ग्रह म्हणजे नैसर्गिक शुभ आहे का नैसर्गिक अशुभ ग्रह हे काही बघू नका, कारण ते न्यूट्रल ग्रह आहेत. त्यामुळे त्यांचं जे फळ आहे, नैसर्गिक फळ आहे, ते काही देणार नाहीये. परंतु ते कुठलं फळ देतील, तर ज्या ग्रहाबरोबर ते असोसिएट करतायत, ज्या राशीमध्ये ते असोसिएट बसलेले आहेत आणि ज्या स्थानामध्ये की ज्या भावामध्ये ते जाऊन बसलेले आहेत त्याप्रमाणे त्याचं फळ पाहावं, असं त्यांनी दिलंय. तर स्थानांतरानुगुण्येनं याचा अर्थ असा आहे की त्याची जी दुसरी रास आहे ती कुठे पडलेली आहे त्याप्रमाणे त्याचं फळ द्यावं. स्थानांतरानुगुण्येनं हा विषय पण मोठा आहे, आपण नंतर पाहू. आपण सध्या एवढंच कॉन्सन्ट्रेट करत आहोत की द्वितीयेश किंवा व्ययेश हे ज्या स्थानामध्ये बसलेले आहेत, ज्या राशी ज्या स्थानांच्या अधिपती बरोबर ते आहेत आणि ज्या भावामध्ये ते बसलेले आहेत
ज्या राशीमध्ये ते बसलेले आहेत याप्रमाणे त्याचं फळ प्रथम पाहावं. आता त्यांनी काय दिले पुढं, द्वितीयेश किंवा वेळेश हे जर त्याच स्वस्थानीच असतील, स्वस्थानीच असतील म्हणजे स्वतःच्या स्थानी असतील, म्हणजे द्वितीयेश द्वितीयात आहे आणि वेळेश वेळामध्येच आहे, तर काय होईल, तर ते असं सांगतायत की ते योगकारक होत नाहीत. कोणत्याही प्रकारचं योगकारकत्व त्यांना मिळत नाही, परंतु ते सम होतात म्हणजे न्यूट्रल होतात. आता इथं दुसरा भाग आलेला आहे की समजा द्वितीय द्वितीयामध्येच आहे आणि वेळेश वेळामध्ये आहे, त्या ठिकाणी ते योगकारक फळ न देता ते समफळ देतील आणि न्यूट्रल असं फळ देतील. हे पर्टिक्युलरली लागू कधी होईल, रवी आणि चंद्राला लागू होईल, कारण रवी किंवा चंद्राच्या दुसऱ्या राशी नाहीत, त्यांची कर्क आणि सिंह अशा दोनच राशी होतात. मिथुन लग्न जर घेतलं तर द्वितीय स्थानी चौथा आकडा येतो म्हणजेच कर्क रास येते, म्हणून कर्क राशीचा स्वामी जो चंद्र आहे जो तिथंच असेल, समजा द्वितीयामध्ये चंद्र असेल तर या ठिकाणी तो सम बनेल असं या ठिकाणी इथं धरायचंय. किंवा कर्क राशीच्या व्ययामध्ये सिंह राशी द्वितीय स्थानीमध्ये सिंह रास येईल, तर सिंह राशीचा स्वामी रवी आहे आणि रवी त्या स्थानामध्ये असेल तर या ठिकाणी तो समफळ देईल असं या ठिकाणी इथं नमूद केलेलं आहे. परंतु अजून थोडं पुढे जाऊन सांगतायत ते, आता मगाशीच सांगितलं मी की ज्या राशीमध्ये बसेल, ज्या भावामध्ये असेल किंवा ज्या भावांच्या अधिपती बरोबर तो असेल त्याप्रमाणे त्याचं फळ आहे. परंतु जर पापी राशीमध्ये किंवा केंद्रामध्ये तो असेल तर त्याचे थोडे तरी योगकारक फळ मिळेल असं लघु पराशरी पुढे सांगते. म्हणजेच काय की पाप राशीमध्ये, पाप राशी कोणत्या, जे पापी ग्रह आहेत त्यांच्या राशी, म्हणजे मंगळ आहे पापी ग्रह, शनी रास आहे पाप ग्रह. आता हे कसं काय बरं असं, तर त्यांनी पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं दुसऱ्या आपल्याला की केंद्रामध्ये जर शुभग्रहांचं आधिपत्य असेल, शुभग्रहांच्या राशीचं आधिपत्य असेल तर त्या ठिकाणी तो दोष निर्माण करतो, कारण तिथं फळ तर देत नाही. शुभग्रह केंद्रांचं स्वामी होऊन ते शुभ फळ देत नाहीत. पण केंद्रात राशी त्यांनी काय सांगितलेलं आहे की पाप राशी याव्यात, म्हणजेच काय की पाप राशींची जी स्वामी आहेत, जे पापग्रह आहेत ते त्यांचा अशुभत्व फळ देत नाहीत, म्हणजे समत्वच देतात, पण स्टील एखादी गोष्ट जी अशुभ आहे ती मिळत नाही याचा अर्थ ती शुभ झाली. असा दुसरा एका अर्थाने विचार केला की आपल्याला एखाद्या गोष्टीचं फळ आपल्याला अशुभ मिळत नाही याचा अर्थ सम जरी मिळाला तरी आपण काय म्हणतो की आपल्याला शुभ फळ मिळतंय, निदान अशुभ फळ तर नक्की मिळत नाही. त्याच विचाराच्या धर्तीवरती या ठिकाणी दिलेलं आहे की पापी राशीमध्ये जर केंद्रामध्ये जर असा ग्रह येऊन बसलेला असेल तर तो थोडे तरी योगकारक फळ देईल, म्हणजे शुभ फळ देईल, फळामध्ये त्याचा फरक पडेल. उदाहरण घ्यायचं झालं तर कर्क लग्न घ्या. कर्क लग्नामध्ये रवी किंवा बुध, मगाशीच मी म्हणलो की कर्क लग्नाच्या द्वितीय स्थानी सिंह रास येते, तर कर्क लग्नाच्या व्यय स्थानी मिथुन राशी, दोघही रवी आणि बुध हे द्वितीयेश आणि अनुक्रमे व्ययेश होतात आणि यामुळे ते समग्रह होतील. पण ते जर केंद्रामध्ये पाप राशीमध्ये असतील, म्हणजेच आता पाप राशीमध्ये म्हणजे कुठल्या स्थानामध्ये येतील तर बघा, मी सप्तमामध्ये मकर राशी येईल त्या राशीमध्ये, किंवा दशमामध्ये जर विचार केला तर तिथं सुद्धा पाप राशी येते. म्हणजेच काय, रवी किंवा बुध हे जर पाप राशीमध्ये सप्तमात किंवा दशमामध्ये असतील तर, आणि त्यांच्याच लॉर्ड बरोबर जे ते असोसिएट करत असेल, मी अधिकस्य अधिकम फलम त्याच्यामध्ये असं दिलंय. पहिलं काय दिलं त्याने की जर त्या पाप राशीमध्ये बसलेले असतील तर त्याचं शुभ फळ मिळेल, योगकारक फळ थोडं तरी मिळेल, पूर्ण नाही, पूर्ण फळ नाही, पूर्ण फळ द्यायला तो त्रिकोणेश पाहिजे. तर या ठिकाणी त्यांनी दिले की अशुभ राशीमध्ये, पाप राशीमध्ये जर बसला तर तो निदान योग फळ काहीतरी देईल, आणि याच्यापेक्षा जास्त फळ देईल की तो जर त्या राशीच्या अधिपती बरोबरच असेल, त्या लॉर्ड बरोबरच तो युती योगामध्ये असेल तर मात्र तो योगकारक फळ सुद्धा दे, असं त्यांनी दिलेलं आहे. लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या की पुन्हा एकदा सांगतो की द्वितीयेश आणि व्ययेश
हे जर पाप राशीमध्ये केंद्रामध्ये बसलेले असतील तर तो थोडं तरी योग फळ देईल. आणि जर तो केंद्रेश आणि जो पाप राशीचा स्वामी आहे त्या स्वामी बरोबरच तो बसलेला असेल तर तो योगकारक फळ देईल. हे लक्षात घ्या. परंतु तो पूर्ण शुभ फळ देईल का तर नाही, कारण तो कोणेश नाही. जर तो कोणेश पण झालेला असेल, कोण स्थानाचा पण स्वामी झालेला असेल तर मात्र तो ऑस्पिशियस बनून अतिशय शुभ फळ देईल, अतिशय शुभ फळ. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे कुठलंही फळ पूर्ण मिळाला, आपल्याला कोणेश होणं महत्वाचं आहे, त्रिकोणेश होणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरा एक पॉइंट त्यांनी दिलेला आहे, जर असा द्वितीय स्थानाचा स्वामी आणि वेळ स्थानाचा स्वामी हा लग्नामध्येच असेल किंवा लग्नेशा बरोबर असेल, लग्नेशा बरोबर असेल, अतिशय व्हेरी ऑस्पिशियस रिझल्ट देईल असं त्यांनी दिलेलं आहे. लघु पराशरी पुढे काय सांगतात ते नीट पहा, की जर वेगवेगळ्या स्थानामधलं हे फळ सांगायला सुरुवात केलेली आहे लघु पराशरीने पुढे, की जर तो द्वितीय स्थान किंवा वेळेशाचा स्वामी हा पहिलं सांगितलं की पाप राशीमध्ये केंद्रामध्ये असेल तर तो थोडं तरी शुभ फळ देईल, योगत्व देईल असं दिलेलं शब्द त्यांनी वापरला, योगत्व देईल. आणि दुसरा त्याने आता एक पॉइंट दिलाय की तो जर लग्नस्थानी असेल तर तो शुभ फळ देईल, आणि लग्नेशा बरोबर असेल तर अतिशय व्हेरी ऑस्पिशियस असा शब्द वापरलाय. व्हेरी ऑस्पिशियस फ्रुट्स तुम्हाला मिळतील. पुढे एक स्टेप पुढे जाऊन अजून सांगतायत ते त्रिषडय हाऊस बद्दल आहे. जर त्रिषडय हाऊस मध्ये जर शुभ राशी असतील म्हणजेच काय, शुभ ग्रहांच्या राशी असतील, नैसर्गिक शुभ ग्रह गुरु बुध वगैरे यांच्या जर राशी या ठिकाणी असतील 3, 6, 11 मध्ये, 3, 6, 11 या स्थानांमध्ये, आणि तो जर त्या स्थानामध्ये विराजमान झालेला असेल किंवा त्या शुभ जो प्लॅनेट आहे म्हणजे लॉर्ड आहे त्रिषडयचा, या तिन्ही स्थानांचा जो स्वामी जो शुभ लॉर्ड आहे त्याच्या बरोबर असेल तर तो सामान्य फळ देईल, जनरल फळ देईल. हे त्यांनी दिलेलं आहे. बघा मी पहिला मुद्दा दिला तो केंद्राधिपतीचा, केंद्राचा दिला, दुसरा मी दिला लग्नाचा दिला, तिसरा आता मी देतोय तो त्रिषडय हाऊस बद्दल बोलतोय, 3, 6, 11 या स्थानांबद्दल बोलतोय. हा जर 3, 6, 11 स्थानांमध्ये असेल, शुभरास असेल तर तो सामान्य शुभ फळ देईल, आणि तो त्रिकोण त्या स्थानांचे अधिपती बरोबर असेल तरीही तो सामान्य असं शुभ फळ देईल. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या. 3, 6, 11 मध्येच जर पाप राशी असतील म्हणजे पाप ग्रहांच्या राशी असतील, अशुभ राशी असतील, आणि तो त्या राशीमध्ये असून किंवा त्यांच्या स्वामी बरोबर असतील तर त्याचं फळ मात्र अशुभ मिळेल. मगाशी मी सामान्य शुभ फळ सांगितलं, तर आता या ठिकाणी मी म्हणतोय की तिथं अशुभ फळ मिळेल. लक्षात घ्या, पॉइंट्स फार महत्वाचे आहेत. ट्राय टू अंडरस्टँड इन अ प्रॉपर वे. तृतीयेश, षष्ठेश आणि वेळामध्ये अशुभ राशी असतील, पापग्रहांच्या राशी असतील, आणि असे स्वामी जर त्या राशीमध्ये बसलेले असतील किंवा त्या राशीच्या अधिपतींबरोबर असतील तर तो ग्रह हा अशुभ फळ देईल असं तिथं नमूद केलंय. आता अजून पुढे जाऊन बघू. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की केंद्र स्थानामध्ये पापी राशींमध्ये काय फळ आहे ते मी मगाशी सांगितलं. आता केंद्र स्थानामध्ये शुभ राशींमध्ये शुभ केंद्रेशांबरोबर तो जो असेल तर तो पुन्हा समफळ देईल. बघा, समराशीमध्ये केंद्रामध्ये जर समराशी आल्या म्हणजे शुभ राशी आल्या तर त्याचं फळ सम बनतं. पुन्हा मी सांगितलं, मगाशी सांगितलेलं फळ वेगळं आहे, आत्ताच सांगितलेलं फळ वेगळं आहे. त्या पाप्या राशीमध्ये तो शुभ तरी योग फळ देईल, थोडं तरी योग फळ देईल, या ठिकाणी तो सम बनेल असं मी सांगतोय, असं लघु पराशरी इथं म्हणताना दिसते. नंतर अजून एक स्थान राहतात ते म्हणजे त्रिकोणामध्ये असेल तर तो शुभ फळ देईल, त्रिकोणामध्ये असेल तर शुभ फळ देईल.
म्हणजेच काय, या ठिकाणी आपण परेशान साहचर्यता याचा विचार करून अशी 5 मतं या ठिकाणी आपण इथं तयार केलेली आहेत की तो कसा फळ देईल, साहचर्यता, ज्याच्या साहचर्य म्हणजे ज्याच्या बरोबर आहे त्याप्रमाणे असं ते फळ या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण पुढे बघू. इफ द परत एक स्लाइड वाचतो. Second, if the second lord and 12th lord occupy the trikona houses or conjunct their lords, they produce very auspicious result. मी मगाशी सांगितलं की त्रिकोण स्वामी बरोबर असेल किंवा त्रिकोणा बरोबर असेल तर ते अतिशय ऑस्पिशियस फळ म्हणजे शुभ फळ आहे. दुसरा पॉइंट दिलेला आहे या ठिकाणी बघा, व्हेरी ऑस्पिशियस इफ ऑक्युपाय द लग्न अँड असोसिएटेड लग्न लॉर्ड. मी मगाशी सांगितलं की लग्नामध्ये असेल किंवा लग्नेशा बरोबर असेल तर ते जास्तीत जास्त शुभ फळ मिळेल. तिसरा पॉइंट आहे समवॉट और माइल्डली ऑस्पिशियस, थोडासा तरी फळ मिळेल इफ ऑक्युपाय द 3rd, 6th and 11th हाऊसेस इन बेनिफिक राशी. मी मगाशी सांगितले की शुभ राशी असतील 3, 6, 11 मध्ये आणि त्या स्वामींच्या बरोबर तो असेल तर त्या ठिकाणी थोडं तरी शुभ फळ मिळेल. परहॅप्स दिस इज बिकॉज बेनिफिक त्रिशड्या लॉर्ड्स आर हेल्ड माइल्डली ऑस्पिशियस इन देअर ओन साइन्स फॉर बिंग उपचय लॉर्ड्स. याचं कारण काय दिलेलं दिसतंय की ही स्थानं जी आहेत 3, 6, 10, 11 याच्यामध्ये 3, 6, 11 ही स्थानं आहेत ती उपचय स्थानं म्हणून आहेत लग्नापासूनची. त्यामुळे अशा उपचय स्थानामध्ये तो जाऊन बसल्यामुळे तो ऑस्पिशियस बनेल आणि त्याचबरोबर त्यांच्या उपचय स्थानांच्या स्वामी बरोबर असेल पण ते शुभ असतील तर त्या ठिकाणी शुभ फळ मिळेल. थोडं तरी शुभ फळ मिळेल, अशुभ फळ नक्की नाही मिळेल. They are inauspicious in the 3rd, 6th and 11 in malefic signs or conjunct to the malefic lords of these houses. जर मॅलेफिक राशी असतील म्हणजे अशुभ राशी या ठिकाणी असतील, अशुभ ग्रहांच्या तिथं राशी असतील तर त्या ठिकाणी ते म्हणतात की इनऑस्पिशियस रिझल्ट मिळतील, जे मगाशी मी सांगितलं की अशुभ फळ मिळेल. 5वा पॉइंट बघा, इफ ऑक्युपाइज द केंद्रास अँड असोसिएट द बेनिफिक केंद्र लॉर्ड्स देन दे आर न्यूट्रल अगेन. केंद्रामध्ये जर शुभ राशी असतील आणि केंद्रांचे स्वामी आपोआपच शुभ बनतात आणि ते जर त्यांच्या बरोबर युती योगामध्ये असतील तरी ते न्यूट्रल असं फळ देतील, समफळ देतील. 6वा पॉइंट आहे, इफ ऑक्युपाय अ मॅलिफिक साइन इन केंद्र और असोसिएट अ मॅलिफिक केंद्र लॉर्ड देन दे आर नॉट इनऑस्पिशियस. बघा या ठिकाणी नॉट इनऑस्पिशियस मी मगाशी म्हणतोय की थोडं तरी शुभ फळ देतील, थोडं तरी योग फळ देतील. केव्हा, तर तो पाप राशीमध्ये असेल केंद्रामध्ये किंवा पाप राशींच्या ते स्वामी बरोबर असेल केंद्रामध्ये असेल. मगाशी उदाहरण दिलं होतं कर्क लग्नाचं, त्याच्यामध्ये सप्तम स्थान आणि दशम स्थान हे केंद्रामध्ये पाप राशी येतात आणि त्या पाप राशीमध्ये बसून तो त्याच राशींच्या अधिपतींबरोबर असेल तरी तो इनऑस्पिशियस फळ देणार नाही असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. असा महत्वाचा फरक साहचर्य परता असं दिलेलं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा या श्लोकामध्ये त्यांनी दिलेला आहे. तर आता जो दुसरा जो वर्ड आलेला आहे या ठिकाणी त्याचा विचार आपण थोडासा करणार आहोत. स्थानांतरानुगुणता. स्थानांतरानुगुणता म्हणजे त्याची दुसरी रास कुठे असेल. इज इंटरप्रिटेड इन 2 ways. According to the nature of the house, the planet happens to possess. दुसरं जे हाऊस आहे त्या ग्रहाचं जे दुसरं राशी जिथं पडलेली आहे त्या राशीचं त्या हाऊसचं फळ काय ते कसं आहे याला विचार आहे. आणि अकॉर्डिंग टू द हाऊस इन विच द प्लॅनेट इज प्लेस. आणि अशा राशीमध्ये हाऊस मध्ये तो बसलेला आहे. पुन्हा पहिला मुद्दा आलेला आहे, अकॉर्डिंग टू द हाऊस इन विच द प्लॅनेट इज प्लेस. ज्या हाऊस मध्ये तो प्लॅनेट स्वतः बसलेला आहे, ज्याचा विचार आपण अगोदर केला तो मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. पाहूया आता. इफ द सेकंड अँड 12 लॉर्ड्स आर सन अँड द मून, their results will be decided on the association of planets and occupation of the houses because they don't own their own signs.
एनी अदर दॅन हिज ओन साईज. तर या ठिकाणी रवी आणि चंद्र याच्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे की त्यांच्या दुसऱ्या कुठल्याही राशी नसल्यामुळे पहिला जो पॉइंट आहे सहाचार्यता हा रूल इथं लागू होईल. ते त्या स्थानांचे जर अधिपती असतील रवी आणि चंद्र तर ते ज्या स्थानात बसले ज्या राशीत बसले त्या ग्रहांबरोबर कोणत्या राशींचे अधिपती आहेत किंवा कुठल्या स्थानांचे अधिपती तिथे जाऊन बसलेले आहेत त्यांच्या युती योगामध्ये त्याप्रमाणे ते फळ मिळेल. If the second and the 12th lords other sign falls in lagna then he produces good. आता मी म्हणतोय बघा पुढचं स्थानांतरानुगुणना याच्या दृष्टीने लक्षात घ्या. त्याची जर दुसरी रास जर लग्नामध्येच येत असेल तर ते शुभ फळ देतील. मी मगाशी पण सांगितलं की लग्नामध्ये किंवा लग्न स्थानाच्या अधिपती बरोबर तो जो ग्रह असेल तर तो शुभ फळ देईल. इथेही ते पुन्हा तसंच म्हणतायत. पर्टिक्युलरली शनीच्या ज्या दोन राशी आहेत त्या लागोपाठच्या येतात त्यामुळे मकर लग्नाला द्वितीय स्थानामध्ये कुंभ रास येते त्यामुळे ते दोन्ही स्थानांचा स्वामी होतो आणि असा द्वितीय शनी जर लग्नस्थानी असेल लग्नामध्ये असेल तरी तो ही प्रोड्युसेस गुड रिझल्ट. आता या ठिकाणी बघा अजून एक मी पॉइंट देतोय की या ठिकाणी शनी जो आहे तो लग्नामध्ये मरणकारक स्थानामध्ये पण गेलेला आहे. आता त्याचा विचार आपण पुढं ज्या वेळेला कुंडल्या सोडवू आणि इंटरप्रिटेशन कशी काढायची ते शोधू. आता आपण लघु पराशरी जाणून घेतोय त्याचं फळ कसं हे सांगू. नंतर व्हेरियस थिंग्स हॅव टू बी कन्सिडर वाईल डिसाइडिंग द मेरिट्स ऑफ द प्लॅनेट. त्या ठिकाणी मी आत्ताच एक सांगितलं की मकर आणि कुंभ किंवा कुंभ रास जरी घेतली तरी व्ययामध्ये मकर रास येते. ते दोघं लागोपाठचे राशींचे स्वामी असल्यामुळे शनी हा जर लग्नामध्ये असेल तर तो शुभ फळ देईल. स्वराशीमध्ये असेल तर तो अजूनच शुभ फळ देईल. ठीक आहे. थर्ड पॉइंट बघा. इफ देअर अदर साइन फॉल्स इन द थर्ड 6th and 11th houses then they are benefics. The results are somewhat mildly auspicious, but if they are malefics, the results are inauspicious. आता या ठिकाणी बघा स्थानांतरण पहिला जो भाग दिलेला आहे तो सहाचार्यता. हा दुसरा भाग दिलाय तो दुसऱ्या पॉइंट बद्दल दिलाय स्थानांतरानुगुणने. त्या ठिकाणी ते म्हणतात की दुसरी राशी जर 3rd हाऊस 6th हाऊस किंवा 11th हाऊस मध्ये जाऊन पडलेली असेल परंतु तो जो बेनिफिक प्लॅनेट असेल तो जो स्वामी आहे द्वितीयेश किंवा व्ययश हा जो द्वितीयेश किंवा व्ययश हे शुभ स्थानांचे शुभ ग्रह असतील द रिझल्ट आर समवॉट माइल्डली ऑस्पिशियस. लक्षात घ्या फार महत्वाचे पॉइंट्स आहेत 2nd and 12th लॉर्ड संबंधी की तो माइल्डली ऑस्पिशियस बनतो. बट इफ दे आर मॅलिफिक्स पण ते जर अशुभ ग्रह असतील तर मात्र ते इनऑस्पिशियस रिझल्ट देतील अशुभ फळ देतील असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे द्वितीयेश किंवा व्ययश हे जर अशुभ ग्रह असतील आणि त्याची दुसरी रास 3, 6, 11 मध्ये जर पडलेली असेल तर या ठिकाणी ते इनऑस्पिशियस रिझल्ट देतील. किंवा ती द्वितीयेश किंवा व्ययश हे शुभ ग्रह असतील आणि त्यांची दुसरी रास 3 किंवा 6 किंवा 11व्या स्थानी जाऊन पडलेले असेल आणि शुभ रासांचे ते अधिपती झालेले असतील तर मात्र या ठिकाणी थोडाफार का होईना शुभ फळ मिळेल. इफ पुढचा पॉइंट बघा चौथा पॉइंट. इफ देअर अदर साइन्स फॉल्स इन केंद्र दे आर न्यूट्रल. जर त्याची दुसरी रास त्या ग्रहाची जर केंद्रामध्ये असेल तर तो न्यूट्रल बनेल. बट इफ दे ऑक्युपाय देअर केंद्र साइन्स दे आर ऑस्पिशियस. परंतु नुसतीच जर स्थानात जाऊन पडलेली असेल आणि जो ग्रह दुसरीकडे कुठेतरी जाऊन पडलेला असेल कुंडलीमध्ये तर मात्र तो न्यूट्रल आहे. परंतु जर तो केंद्रामध्ये बसून केंद्राच्याच मध्ये तो स्थानापन्न झालेला असेल किंवा ऑक्युपाय करून बसलेला असेल आणि तो त्याची दुसरी रास पण केंद्रात असेल तर मात्र तो शुभ फळ देईल असं या ठिकाणी तिथं देतात. स्थानांतरानुगुण बघा अतिशय महत्वाचा श्लोक आहे हा वर्णन करताना. अतिशय शुभ फळ किंवा काय ते कसं काढावं याचं मीमांसा या श्लोकामध्ये द्वितीयेश आणि व्ययश संबंधी दिलेली आहे. अतिशय बेसिक नियम आहे ते. वन शुड अंडरस्टँड प्रॉपरली. आता पुढचं म्हणतायत बघा. इफ दे ऑक्युपाय 8th हाऊस or associate the 8th lord then they are inauspicious.
जर तो अष्टमेशा बरोबर असेल किंवा अष्टमस्थानी जर जाऊन पडलेला असेल, द्वितीय अष्टमस्थानामध्ये असेल किंवा अष्टमेशा बरोबर असेल, तर तो अशुभ फळ देईल. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आता आपण अष्टम स्थानाचा द्वितीयाचा संबंध जेव्हा अष्टमाशी येतो, आपण नॉर्मली जो विचार करतो त्यावेळेला इनहरंट प्रॉपर्टीचा विचार करतो, आणि इनहरंट प्रॉपर्टी किंवा इनहरंट पैसा अडका हा आपल्याला मिळतो, किंवा लॉटरी सारखा सुद्धा पैसा या ठिकाणी मिळतो, असं आपण ज्यावेळेला धनयोग पाहू त्यावेळेला तुम्हाला तिथं कळेल. परंतु या ठिकाणी इथं काय दिलंय की द्वितीय स्थानाचा स्वामी अष्टमेशा बरोबर किंवा अष्टम स्थानी असेल तर त्या ठिकाणी इनऑस्पिशियस फ्रुट्स मिळतील. लक्षात घ्या की 8th हाऊस हे मृत्यू स्थान आहे. काहीतरी गमावल्याशिवाय तुम्हाला तिथलं फळ मिळत नाही. इन्शुरन्स सेक्टर सुद्धा आपण 8th हाऊस मध्येच बघतो. आपण जेव्हा काही अपघात होतात किंवा काही नुकसान होतं त्यावेळेला इन्शुरन्स मधून जे पैसे येतात ते सुद्धा 8th हाऊस मधूनच मिळतात. म्हणजे हा धनयोग नक्की आहे, परंतु धनयोगामध्ये आपण काय लॉस करतो हे पण बघणं अत्यंत महत्वाचं आहे. हे आपण जेव्हा आपण अभ्यासू त्यामध्ये मी या सगळ्या एक्सप्लेनेशन देईन. सध्या आपण वी आर स्टिकिंग अवरसेल्फ विथ द श्लोकबद्ध लघुपराशरी. ठीक आहे. आता पुढचं त्यांनी दिलंय की राहू केतू बद्दल दिलंय. राहू केतू आर न्यूट्रल व्हेन सॉलिडॅरिटली ऑक्युपाय दिस सेकंड अँड 12th हाऊस. राहू आणि केतू हे एकटेच बसलेले असतील द्वितीय स्थानी किंवा वेळ स्थानी, तर त्या ठिकाणी ते न्यूट्रल बनतात असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच काय, रवी, चंद्र, राहू, केतू हे एकटेच जर द्वितीय किंवा वेळ स्थानी जर बसलेले असतील तर ते समफळ देतील. समफळ देतील. पॉइंट लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचे पॉइंट्स आहेत. आपण जनरली राहू केतू एकटा बघितलं की आपण घाबरतो द्वितीय स्थानी किंवा त्याचं मारक फळ आहे ते वेगळे आहे. त्याच्याबद्दल श्लोक त्यांनी वेगळा दिलेला आहे. त्याचा आपण वेगळा अभ्यास करणार आहोत आणि सगळ्यांचा समुचित अभ्यास कसा करावा हे पुढे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर या दृष्टीने आधी फळ जाणून घ्या जे लघुपराशरीने दिलेलं आहे ते फळ आपण जाणून घेतो आहे. थोडक्यात म्हणजे काय की त्रिकोणामध्ये जर तो असेल तर तो त्या स्थानी असेल तर तो शुभ फळ देईल, पण पापी ग्रहाबरोबर असेल तर पुन्हा तो बिघडला. पापी ग्रहाबरोबर असेल तर तो बिघडला त्रिकोणामध्ये. नंतर केंद्रस्थानी असेल तर स्वतः पापी ग्रह असेल तर तो शुभ फळ देईल असं पण म्हणलंय. असे वेगवेगळे जे 6 पॉइंट्स आहेत हे याच्या दृष्टीने नीट समजून घ्या. आता या ठिकाणी पुढे एक लघुपराशरीने कुंडली, एक सॅम्पल कुंडली म्हणून दिलेलं आहे. उदाहरण समजून सांगण्याची दृष्टीने दिलेली कुंडली आहे. या ठिकाणी बघा कुंभ लग्नाची पत्रिका आहे, हॉरोस्कोप आहे. या ठिकाणी जो चार्ट द 12th लॉर्ड इज सॅटर्न, म्हणजे शनी हा 12व्या स्थानचा स्वामी आहे. आता हा जो शनी आहे तो दशमामध्ये वृश्चिक राशीमध्ये बसलेला आहे. तो कोणत्याही स्थानांचे युती राशी प्लॅनेटचे युती योगामध्ये नाहीये. तो वृश्चिक राशीमध्ये मात्र बसलेला आहे. ओके. तर बघा, द अदर साइन ऑफ द सॅटर्न इज इन लग्न. बरोबर, लग्नाचा स्वामी येतो शनी आणि त्याची एक रास वेळस्थानी बसलेली आहे. त्यामुळे आपल्या नियमाप्रमाणे हा शुभ फळ बनतो, शुभ फळ देईल. सॅटर्न त्याच्या दशेमध्ये शुभ फळ देईल. पण सॅटर्न व्यय करणार का, खर्च करणार का? हो, खर्च करणार, पण तो खर्च कशासाठी करेल? शुभ कामासाठी करेल, कारण तो लग्नात बसलाय. आता खर्चाचे प्रकार अनेक आहेत. एक हॉस्पिटलायझेशन आहे, चोरापुरी जाणं हा एक प्रकार आहे, नुकसान हा एक प्रकार आहे. पण या ठिकाणी नुकसान नाही दाखवत, या ठिकाणी खर्च दाखवतो किंवा इन्व्हेस्टमेंट दाखवतो असं यांना सांगायचंय. तर हा मुद्दा लक्षात घ्या की जो शनी आहे त्याची दुसरी रास आणि तो स्वतः मात्र केंद्रामध्ये बसला आणि तो पाप राशीमध्ये आहे. पाप राशीमध्ये इथं जो बसलेला आहे, न्यूट्रल प्लॅनेट होऊन पाप राशीमध्ये बसलेला आहे. अस्पेक्टेड बाय मार्स, स्थानांच्या येत्या पाप राशीच्या स्वामीच्या दृष्टिकोनामध्ये आहे. खरं तर मंगळ आणि शनी आपण समोरासमोर बघितल्यानंतर दसका लावतो, एकमेकांना पाहतायत. तरीही या ठिकाणी ही कुंडली लघुपराशरीने दिलेली आहे. त्याच्यातलं गमक लक्षात घ्या की ते किती फॉर्मली सांगतायत. The 12th Lord Saturn's dasa, the native spend money on humble causes. आता द्वितीयेश बघू. द्वितीयेश गुरु आहे या ठिकाणी. द्वितीयेश गुरु आहे कारण द्वितीयामध्ये मीन रास आलेली आहे.
तर द्वितीयेश गुरु आहे विल बिस्टो वेल्थ इन हिज दशा. का बरं? तर द्वितीयेश हा गुरु आहे तो पुन्हा लग्नामध्ये गेलेला आहे. लग्नामध्ये गेलेला आहे. मी मगाशी सांगितलं की लग्नामध्ये जाऊन जर एखादा द्वितीयेश लग्न झालं तर शुभ फळ देईल. आता अधिकस्य अधिकम फलम. आता याच्याबरोबर शुक्राबरोबर गुरु बरोबर शुक्र आणि बुध आहे. तर बुध तर अष्टमेश आहे. आपल्या मगाशी म्हणण्याप्रमाणे अष्टमेशा बरोबर जर द्वितीयेश आला तर नुकसान करतो. पण या ठिकाणी आता इथं वर्गीकरण असं आहे की शुक्र बलवान आहे का बुध बलवान आहे. या ठिकाणी षटबल मध्ये पण बघता येतं. त्याचप्रमाणे या लग्नाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं, लग्नाला जो शुभ तो सर्वाला शुभ. साधं कॅल्क्युलेशन लावा तर हा जो शुक्र आहे तो नवमेश आहे आणि चतुर्थेश आहे, म्हणजे योगकारक आहे. दोन, एक केंद्राचा आणि नवमस्थानचा अधिपती होऊन तो लग्नामध्ये जाऊन बसलेला आहे, म्हणजे दुसऱ्या त्रिकोण स्थानामध्ये जाऊन बसला आहे. एक केंद्राचा स्वामी आहे शुक्र, दुसऱ्या त्रिकोणाचा स्वामी आहे आणि तो लग्नामध्ये म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या लग्नामध्ये जाऊन बसलेला आहे. तर असा शुक्र अतिशय बलवान आणि अतिशय शुभ आहे. तो मित्र राशीमध्ये आहे, शनीच्या राशीमध्ये आहे तो, आणि अशा शुक्राबरोबर गुरु बसलेला आहे. म्हणून ते या ठिकाणी काय म्हणतात बघा, ज्युपिटर विल बिस्टो वेल इन हिज दशा. प्लीज सी ओनली राजयोगा इन द इनऑस्पिशियस और द इनऑस्पिशियसनेस. हा जो आपण श्लोक अभ्यासतो याच्यामध्ये फक्त आपल्याला राजयोग बघायचा आहे किंवा शुभत्व किंवा अशुभत्व बघायचंय त्याच्या दशेमध्ये ऍज रिगार्ड द सेकंड अँड 12th लॉर्ड. फक्त द्वितीयेश म्हणून किंवा व्यवस्थानाचा अधिपती म्हणून त्याचा आपण अभ्यास करत आहोत विथ रेफरन्स टू देअर दशा, दशाच्या संबंधी. आता तसं पाहिलं तर सेकंड हाऊस आहे, मारक हाऊस आहे, मी मगासपासून सांगतोय. इव्हन 12व हाऊस सुद्धा ऑस्ट्रेलिएशन आणि लॉसेसचं आहे, इव्हन मारक पण बनतं ते. These characteristics are different and they are not considered while studying this particular shloka. So this is how one should learn. आज मी इथंच थांबतोय. आपण द्वितीय आणि व्यवस्थानांच्या अधिपतीचं फळ पाहिलं. पुढे आपण अष्टमाचं पण पाहणार आहोत. असे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला मी देणार आहोत आणि सगळ्यात शेवटी याची फळं कशी काढायची हे पण मी पुढे शिकवणार आहोत. टायमिंग ऑफ इव्हेंट सुद्धा पुढे जाऊन शिकवणार आहोत. तर कृपा करून तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे माझी विविध होत असलेले जे व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.